नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे योद्धा न्यूज या मराठी न्यूज यूट्यूब चॅनलवरती, जे नवी मुंबईतील एक विश्वसनीय न्यूज चॅनल आहे। चला तर बघूया आजच्या ताज्या घडामोडी। मी आहे दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज। चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी। तर पहिली बातमी आहे नवी मुंबई या शहरातून काल संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी 79वा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। नवी मुंबईतील नामांकित हायस्कूल म्हणजेच पोदार इंटरनॅशनल स्कूल CBSE नेरूळ या ठिकाणाहून ही पहिली बातमी आहे। या शाळेमध्ये काल 15 ऑगस्ट निमित्त अतिशय छान पद्धतीने स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईचे जॉईंट कमिशनर श्री संजय एनपुरे यांनी सन्मानपूर्वक हजेरी लावून ध्वजारोहण केले। त्याचबरोबर आपले वक्तव्य शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर मांडले व त्यांना मार्गदर्शन केले। शाळेच्या मुख्याध्यापिका सौ श्रीमती सोमा चॅटर्जी यांनी तर विशेषतः मराठी भाषेमध्ये भाषण करून विद्यार्थ्यांना अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन करून सर्वांची मने जिंकली। बघूया हा पूर्ण व्हिडिओ। शब्दांची ताकद। आपण जेव्हा कुणाशी बोलतो तेव्हा शब्द मधुर असायला हवे, कारण शब्द फक्त ऐकले जात नाही, ते मनावर परिणाम करतात। रागाच्या भरात बोललेले शब्द आयुष्यभर जखम देऊ शकतात। म्हणून विचार करून बोला, आदराने बोला, कारण वाणीच आपली ओळख आहे। And literature. I once again congratulate you everyone on this Independence Day, and I request all the young students, young minds to ignite themselves towards the future of this nation and aspire on set their goals on higher planes and realize the dreams of their parents and their society expectations in future. Thank you all. Jai Hind, Jai Bharat. Lot of stories from our parents, grandparents, and I'm very sure you come with that same, it resonates with you also with the same. या कार्यक्रमादरम्यान सर्व शिक्षकगण तसेच विद्यार्थी पालकगण सुद्धा आवर्जून उपस्थित होते। त्याचबरोबर उपस्थिती म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूल CBSE नेरूळची उपमुख्याध्यापिका सौ गौरी भट्टाचार्य मॅडम, तसेच दुपारच्या उपमुख्याध्यापिका सौ मनीषा तिवारी मॅडम, त्याचबरोबर सर्व मॅनेजमेंट स्टाफ, कोऑर्डिनेटर्स व सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहून हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने पार पाडण्यात आला। आपण पाहतात योद्धा न्यूज। मी आहे दीपक बोराटे। धन्यवाद।